Welcome students. Our next topic is the retail drug store. License required to sell, stock or exhibit for sale or distribute drugs. काय काय तुम्हाला लायसन्स गरजेचे म्हणजे कशासाठी तुम्हाला मेडिकल स्टोअर रन करण्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स गरजेचे हे आपण दिलेले काय चालू करण्यासाठी रिटेल ड्रग स्टोअर याच्यामध्ये काय दिलेलं आहे. फर्स्ट ॲप्लिकेशन इन डुप्लिकेट ऑन फॉर्म 19 असतो, त्याच्यामध्ये DNC रूल 1940 आणि 1 कॉपी बायोलॉजिकल ड्रग आणि अदर कॉपी नॉन बायोलॉजिकल ड्रगसाठी तुम्हाला लागेल. ते फॉर्मची फी किती, 1500 रुपये फी त्याची, 1500 पर लायसन टू बी डिपॉझिटेड इन द स्टेट बँक ऑफ इंडिया अंडर स्पेसिफिक हेड ऑफ ग्रँट ऑफ रिटेल सेल लायसनच्या नावाने तुम्हाला 1500 रुपये हे करावं लागतील. अटेस्टेड कॉपी काय, डिप्लोमा इन फार्मसी फ्रॉम एनी इन्स्टिट्यूशन ड्युली रिकॉग्नाइज बाय BCI. तुमचं डिप्लोमा फार्मसीचं एक लेटर म्हणजेच अटेस्टेड कॉपी द्यायची लागणार. रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट लागणार. मॅच्युरिटी सर्टिफिकेट, 22 डॉक्युमेंट्स, ॲफिडेविट लागेल. ॲफिडेविट फ्रॉम द क्वालिफाईड पर्सन इन केस ही इज अन एम्प्लॉय ऑफ ड्रग स्टोअरचे काही ॲफिडेविट असेल ते लागणार. ॲफिडेविटमध्ये नॉन ज्युडिशियस स्टॅम्प पेपरवर तुमचं सगळं लिहिलेलं पाहिजे. ड्युली अटेस्टेड बाय फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेट बाय इच पार्टनर. इन केस ऑफ पार्टनरशिप असेल तर इच पार्टनरचं तुम्ही नावं आले पाहिजे सगळं बरोबर. आणि कॉन्कर आणि अँड बाय द प्रॉपर्टर हिमसेल्फ इन केस ऑफ द प्रॉपर्टरशिप. म्हणजे स्वतःचं असेल तर मग प्रॉपर्टरशिप आणि जर पार्टनरशिप असेल तर दोघांचं नाव येईल. रिटेल ड्रग स्टोअर ड्युली साईन बाय प्रॉपर्टर पार्टनरशिप ऑफ द फॉर्म मॅपमध्ये. त्याच्यानंतर रिसिट काय आहे, पार्टनरशिप डीड. समजा पार्टनरशिप असेल तुमची तर त्याची पार्टनरशिप डीड तिथं लागेल. आणि पर्चेस रिसिट लागेल. म्हणजे पर्चेस रिसिट करायची रेफ्रिजरेटरची लागेल, म्हणजे फ्रीज वगैरेची पर्चेस रिसिट. BCI इज प्लॅनिंग टू मेक इट मॅन्डेटरी टू वेअर दी व्हाईट कोट. म्हणजे तुम्हाला व्हाईट कोट हा मॅन्डेटरी कशावर ड्रग स्टोअरला घालण्यासाठी. लायसन पिरियड व्हॅलिडिटी कशासाठी, किती दिवस व्हॅलिडिटी येते, 5 years. इट इज रिक्वायर्ड टू रिन्यू बिफोर इट्स एक्सपायरी. रिन्यू केली पाहिजे तुम्ही, एक्सपायरीच्या आधी तुम्ही रिन्यू केलं पाहिजे. हे झाले रिटेल ड्रग स्टोअरसाठी. अँड डॉक्युमेंट रिक्वायर्ड टू रिन्यू ऑफ रिटेल सेल लायसन. रिटेल सेल लायसन जर रिन्यू करायचं असेल तर त्याच्यासाठी काय काय लागणार, तेच आपलं 1500 रुपीज लागणार लायसनला. 19चा फॉर्म लागेल DNC ॲक्टनुसार. लेट फी असेल तर 500 रुपये लेट फी लागेल पर मंथ. त्याच्यानंतर ओरिजिनल लायसन इन केस ऑफ फर्स्ट रिन्युअल असेल तर ओरिजिनल लायसन, लेटेस्ट रिन्युअल असेल इन केस ऑफ द सबसिक्वेंट रिन्युअल्स. त्याच्यानंतर ॲफिडेविट लागेल नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपरवर. पार्टनरशिपचं असेल तर पार्टनर दोघांचं असेल बरोबर. ड्युली रजिस्टर बाय ओथ कमिशनर असेल. ही झाले कायसाठी, रिन्यूसाठी. काय काय फक्त 1500 फी. समजा लेट फी असेल तर ओरिजिनल लायसन लागेल, ॲफिडेविट लागेल नॉन ज्युडिशियल पेपरवर. आता डॉक्युमेंट रिक्वायर्ड कायसाठी, ओपन आहे होलसेल ड्रग स्टोअर जर तुम्ही ओपन करताय न्यू लायसनवर त्याच्यासाठी काय काय फी बरोबर का. त्याच लायसन असेल तर ते डिफरंट आहे. आणि जर न्यू लायसन तुम्ही होलसेल चालू करताय तर ते डॉक्युमेंट्स वेगवेगळे. कारण होलसेल प्लस रिटेल हे करता येत होतं, आता थोडा प्रॉब्लेम येतो आहे. पण पूर्वी होलसेल म्हणजे एखादं रिटेल चालू केलं त्याला ते होलसेलवर त्याच लायसनवर पण स्टार्ट करता येत होतं. पण आता तो तसं होत नाही. आता याला बी काय, तो 19 नंबरचाच फॉर्म आहे होलसेलसाठी. DNC ॲक्टनुसार 1945. फीज लागेल 1500 रुपये. काय असेल ते अटेस्टेड कॉपी डिप्लोमा फार्मसीचं. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट लागेल स्टेट फार्मसी काउन्सिलचं. त्याच्यानंतर 10 सर्टिफिकेट्स, नंतर मार्कशीट, ॲफिडेविट लागेल क्वालिफाईड पर्सनचं. त्याच्यानंतर ॲफिडेविट ऑन नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपरवर लागेल. त्याच्यानंतर ब्लू प्रिंट, प्लॅन ऑफ प्रिमायसेस, जेवढं प्रिमायसेस असेल तुमचं किती स्क्वेअर मीटरचं काय त्याचा प्लॅन लागेल. त्याच्यानंतर पार्टनरशिप डीड असेल तर पार्टनरशिप डीड ही लागेल तिथे. आणि रेफ्रिजरेटरचं बिल हे आपण पाहिलं आहे. ते ओरिजिनल लायसन और रिन्यू लायसन टू सेल ड्रग ऑन होलसेल बेसिस इज व्हॅलिड फॉर 5 yearsची व्हॅलिडिटी असणार आहे. इज रिक्वायर्ड टू बी रिन्यू बिफोर इट्स एक्सपायरी. एक्सपायरीच्या आधी तुम्ही रिन्यू हे करणं गरजेचं आहे. डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर रिन्युअल ऑफ होलसेल लायसन जर रिन्यू करायचं असेल तर काय काय डॉक्युमेंट्स लागतील, तेच 19 नंबरचं फॉर्म. 1500 फी. लेट फी असेल तर 500 रुपये पर लायसन. ओरिजिनल लायसन लागेल रिन्यूसाठी. ॲफिडेविट लागेल नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपरवर. आणि सेपरेट लायसन लागतील कशासाठी, शेड्यूल C1 ड्रग्स तुम्हाला जर द्यायचे असतील तुमच्या रिटेल स्टोअरवरून तर त्याला सेपरेट लायसन लागेल एक ड्रगला. तुम्हाला हे शेड्यूल सगळे PGला मॅडमने घेतलेले असेल. शेड्यूल C1 X, नंतर ऑल ड्रग्स अदर दॅन दे आर स्पेसिफिक इन शेड्यूल C1 आणि X इन ऑर्डर टू गेट द लायसन टू सेल, स्टॉक और एक्झिबिट फॉर सेल और डिस्ट्रीब्यूट बाय रिटेल ड्रग स्पेसिफिक इन लायसन C1 ॲप्लिकेशन इज फिल फॉर्म नंबर 21 तुमचं फॉर्म भरलेलं पाहिजे. अँड फॉर्म नंबर 21 B इज फिल बाय द
fail to apply for license to Schedule C, C1 drug by wholesale. The drugs which are covered under Schedule X cannot be sold on receipt except on the prescription of registered medical practitioner. The drugs which are covered under Schedule X म्हणजे कवर झालेले cannot be sold on retail except कशानुसार तुम्ही करू शकत नाही, प्रिस्क्रिप्शन शिवाय तुम्ही देऊ शकत नाही. Similarly, to get a license to sell, stock or exhibit for sale or distribute drug by retail other than those specific in Schedule C1 on application required form number 20 and form number 20B if the license is sell drug other than their specific Schedule C1 by wholesale. हे सगळं सोडून सुद्धा काय असतील ड्रग त्याच्यामधून त्याला पण तुम्हाला तो फॉर्म लावावा लागेल, फॉर्म नंबर 20 आणि 20B. हे झालं तुमचं सगळं सेपरेट लायसन्ससाठी. ह्याच्या आधी बघितलं आपण होलसेल चालू करण्यासाठी, रिटेल चालू करण्यासाठी, त्याचा रिन्यू करण्यासाठी एवढी काय काय डॉक्युमेंट लागणार आहे. फॉर्म नंबर 90 आहे ना, हा कॉमन आहे, त्याची फी कॉमन आहे बरोबर, 1500 रुपये, आणि लेट असेल तर 500 रुपये लागेल. त्याच्यानंतर फार्मसी काउन्सिलचे आणि इन्स्टिट्यूटचं ते सर्टिफिकेट लागणं बरोबर. आता पर्चेसिंग म्हणजे तुम्ही रिटेल, आता तुमचं रिटेल काउंटर चालू केलं तुम्ही ड्रग स्टोअरचं, तुम्ही पर्चेसिंग कसं करणार, तुम्ही पर्चेसिंग कोणाकडून करणार आहे, होलसेलवाल्याकडून बरोबर. मग त्याचं इम्पॉर्टन्स काय, त्याचं महत्त्व काय, कशाचं, पर्चेसिंग. इम्पॉर्टन्स ऑफ दी पर्चेसिंग. इम्पॉर्टन्स पोझिशन ऑफ मटेरियल मॅनेजमेंट. प्रॉपर परचेस ऑफ मटेरियल अँड merchandise and control of stock are of great importance by the business, for example manufacturer, wholesale, retail, trade. हे प्रॉपर परचेस ऑफ मटेरियल हे खूप गरजेचं आहे, आणि कंट्रोल त्याच्यावर स्टॉकचं कंट्रोल सगळं मॅनेजमेंट हे खूप गरजेचं आहे. इन ट्रेडिंग बिझनेस मर्चंडाइज परचेस मस्ट बी प्रॉपर क्वालिटी ॲट अ ॲप्रोप्रिएट प्राईस, प्रॉपर क्वांटिटी अँड प्रॉपर टाईम. म्हणजे प्रॉपर क्वांटिटी पाहिजे, त्याची क्वालिटी पाहिजे, त्याची प्राईस पण प्रॉपर पाहिजे इन ट्रेडिंग बिझनेसमध्ये बरोबर. आता ऑब्जेक्टिव्ह काय पर्चेसिंगचे, तुम्ही परचेस करता मटेरियल, रिटेलवाला हा होलसेलकडून परचेस करतो बरोबर की नाही आपल्या फार्मासीच्यात, डिस्ट्रीब्युटर किंवा होलसेलर. नॉट ओनली टू प्रोड्यूस दी रॉ मटेरियल at the lowest price but to reduce the cost of the final product. The following points are taken to consideration while purchasing of the material. जेव्हा तुम्ही पर्चेसिंग करणार एवढी तुम्ही पॉईंट हे ग्राह्य धरले पाहिजे. त्याचा सोर्स काय बरोबर, तुम्ही कोणत्या होलसेलवाल्याकडून घेणार, त्याचा सोर्स बरोबर, त्याची क्वालिटी काय, त्याची क्वांटिटी कशी, त्याची प्राईस काय, त्याचं टाईम काय, टाईममध्ये किती टाईममध्ये देणार आहे, प्लेस ऑफ डिलिव्हरी किती वेळ देणार बरोबर, मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन काय बरोबर, किती वेळा देणार, मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन, सगळं तुम्ही हे पॉईंट लक्षात ठेवले पाहिजे. 7 काय, सोर्स, क्वालिटी, क्वांटिटी, प्राईस, टाईम, प्लेस ऑफ डिलिव्हरी आणि मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन. जर पर्चेसिंग करताना प्रोसिजर काय आहे, पर्चेसिंग रिक्वेशन पहिले काय करणार आहे, तुम्ही सप्लाय सिलेक्शन करणार आहे. 2-3 तुमच्याकडे होलसेलर आहे, त्यांच्याकडे ही तुमचं जे काय टॅबलेट आहे बरोबर, कॉस्मेटिक्स आहे, टॅबलेट्स आहे, जे काय असेल त्याचं सिलेक्शन करणार, प्लेसिंग ऑर्डर करणार, फोन करून त्यांना ऑर्डर देणार, रिसिविंग दी अँड चेकिंग मटेरियल. जेव्हा ते मटेरियल तुमच्या ड्रग स्टोअरला येईल तेव्हा ते तुमचं रिसिट येईल, त्या रिसिटमध्ये जेवढं मटेरियल तुम्ही ऑर्डर केलं तेवढे आहे का टाईप केलेले, आणि त्यांची क्वांटिटी त्याच्याबरोबर आलेली आहे का, त्याची एक्सपायरी आहे का, त्यांचा बॅच नंबर असतो टॅबलेटच्या बॅच याच्यावर स्ट्रीपवर, तो बॅच नंबर आणि बिलाचा बॅच नंबर हा मिक्स चेक झाला पाहिजे, एक सेम पाहिजे, तो सगळं तुम्ही चेक करणं गरजेचं आहे. त्याचा इनवॉइस नंबर वगैरे तुम्ही सगळं एंट्री मारावं लागेल तुम्हाला. तुमच्या PC-वर त्यांचं सॉफ्टवेअर असं, फॉर एक्झाम्पल मेडिव्हिजन सॉफ्टवेअर आहे, तुम्हाला ते सगळी पर्चेसिंग केलेली बिलाची एंट्री तिथं दिसली पाहिजे स्टॉकसाठी बरोबर की नाही. रिलीजिंग द पेमेंट ऑफ द सप्लाय, जेव्हा तुम्ही चेक करणार त्याच्यानंतर तुम्ही बिल मारणार, त्याच्यानंतर मग रिलीज करणार पेमेंट त्या होलसेलरच्या नावाने, चेक काढणार किंवा कॅश पेमेंट देणार, त्याचं रेकॉर्डिंग करणार आहे कशामध्ये, बुकमध्ये, की आज एवढी एंट्रीचं आपण एवढं माल घेतला, परचेस केला, त्याची एवढी अमाऊंटची आपण रेकॉर्ड करून घ्यायचं, एक रजिस्टर असतं त्याच्यावर तुम्ही रेकॉर्ड करणार आहे. त्यांचं रिलीजिंग द पेमेंट ऑफ द सप्लायर बरोबर. त्याच्यानंतर काय, आता ही झाली प्रोसिजर, तुम्ही कसं प्रोसीड करणार आहे कशासाठी, पर्चेसिंगसाठी. ही झाली त्याचे काय ऑब्जेक्टिव्ह बरोबर, ऑब्जेक्टिव्ह झाले, प्रोसिजर झाली. आता मेथड ऑफ पर्चेसिंग, आता बाय इन्स्पेक्शनने म्हणजे इन्स्पेक्शन करून सुद्धा, इन्स्पेक्शन करून सुद्धा तुम्ही पर्चेसिंग करू शकता. ओल्डेस्ट मेथड ही गुड आर थ्रू एक्झामाइन विथ रिगार्ड देअर क्वालिटी अँड प्राईस स्ट्रक्चर पाहून सुद्धा तुम्ही परचेस करू शकतात. बाय सॅम्पल म्हणजे एखादं सॅम्पल घेऊन बघणार, ते सॅम्पल तुम्हाला आवडलं, तुम्हाला त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी वगैरे व्यवस्थित वाटली तर तुम्ही ते करणं व्हेरी कॉमन मेथड ही. पण दी सॅम्पल ऑफ गुड सप्लाय बाय दी सप्लायर फॉर इट्स अप्रुव्हल फॉर दी बायर. बायर एक्झामाइन दिस सॅम्पल अँड प्लेस दी ऑर्डर फॉर दी सप्लाय फॉर ऑफ गुड्स ॲज पर क्वालिटी ऑफ दिस सॅम्पल अप्रूव्ह झाला तर तो त्याला सॅम्पल आवडला रिटेलवाल्याला तर तो होलसेलकडून घेईल. इन डिस्क्रिप्शन, इट रिफर्स द पर्चेस ऑफ गुड्स मेड ऑन द बेसिस ऑफ डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स
इन दी कॅटलॉगमध्ये दिलेलं असतं, त्यांचं कॅटलॉग असतं बरोबर. कॅटलॉगमध्ये दिलेलं असतं काय काय डिस्क्रिप्शन, त्याचं डोस वगैरे काय क्वांटिटी आहे, क्वालिटी आहे, सगळं बाय ग्रेड पण असतं. त्याचं काय IP BP काय असेल त्यानुसार सुद्धा ISI मार्क असतो. सगळं त्याच्या स्टँडर्डनुसार सुद्धा तुम्ही सिलेक्शन करू शकता त्या सप्लायरचं. त्याचा पॉईंट काय पुढे, सिलेक्शन ऑफ सप्लायर इन गव्हर्नमेंट डिपार्टमेंट पब्लिक सेक्टर undertaking and large business houses. The supply of all type of items of daily use are received through the supplier who are in the approve list. मध्ये जे असणार आहे ते तुम्ही हे रिसिव्ह करणारे सप्लाय बरोबर. दी प्रिपेअर दी अप्रूव्ह लिस्ट ऑफ सप्लायर आणि देन सेंड टू दी व्हेरियस सप्लायर. जे काही तुमचं कोटेशन असणार आहे, कोटेशन इज सेंड टू दी व्हेरियस सप्लायरला कोटेशन सेंड करणार आहे. आफ्टर रिसिविंग देअर कोटेशन द अप्रूव्ह ऑफ दी लिस्ट ऑफ सप्लायर इज प्रिपेअर. त्याच्यानंतर तुम्ही रिसिव्ह करणारे कोटेशन कोणाकडून, आता रिटेलरवाला होलसेलरकडून कोटेशन घेईल बरं. कोटेशन इज अप्रूव्ह लिस्ट ऑफ सप्लायर इज प्रिपेअर करणार. त्याच्यानंतर लिस्ट आपण पहिले काय करणार आहे, लिस्ट प्रिपेअर करणार आहे. गव्हर्नमेंट सप्लायर कोण आहे, प्रायव्हेट कोण आहे, त्याच्यानंतर त्यांच्याकडून आपण काय घेणार आहे, कोटेशन घेणार. फॉलोइंग पॉईंट्स शुड बी जनरली टेकन इन टू कन्सिडरेशन व्हाईल प्रिपेअरिंग अप्रूव्ह लिस्ट. काय आहे, रेग्युलेशन ऑफ दी सप्लायर इन दी मार्केट. त्याचं रेग्युलेशन, त्याचं नाव आहे की नाही, त्याचं प्रॉपर देतो कोणीच तो, म्हणजे रिटेलला प्रॉपर त्यांनी सगळं प्रोव्हाइड केलेलं आहे का नाही. जे मार्केटला ऑलरेडी रिटेल्स मेडिकल स्टोअर आहे की नाही, आपण त्यांना इन्फॉर्मेशन ही गोळा करणार आहे. फायनल कंडिशन ऑफ द सप्लाय मॅन्युफॅक्चरिंग कॅपेबिलिटी काय आहे, त्याची कॅपॅसिटी ऑफ सप्लाय टू सप्लाय शॉर्ट नोटीसमध्ये. समजा आपण आज ऑर्डर केली तर त्यांनी 2-3 तासात किंवा उद्या लगेच आला पाहिजे बरोबर की नाही. आफ्टर सेल सर्व्हिस फॅसिलिटी प्रोव्हाइडेड बाय सप्लायर. टर्म अँड कंडिशन ऑफ पेमेंटचं काय टर्म अँड कंडिशन आहे, म्हणजे पेमेंट कसं रिटेल वाढायला त्यांनी 15 दिवस साईड दिली पाहिजे फॉर एक्झाम्पल. म्हणजे क्रेडिट फॅसिलिटी ही प्रोव्हाइड केली पाहिजे बरं. खाली पुढं आला पॉईंट क्रेडिट इन्फॉर्मेशनचा. डेफिनेशन ऑफ क्रेडिट म्हणजे उधार. थ्रू विच दी आयटम्स कॅन बी बॉट ऑर सोल्ड विदाउट मेक कॅश पेमेंट. कॅश पेमेंट नाही. सो वेन एवर इनिशियल डीड इज डन बिटवीन द बायर अँड सेलर द टर्म ऑफ पेमेंट इज ऑल्सो फायनलाइज इन द ऑर्डर टू अवॉइड एनी मिसअंडरस्टँडिंग. लॅटर स्टेप म्हणजे मिसअंडरस्टँडिंग कमी करण्यासाठी ती डीड केली जाते. द सेल ऑफ मर्चंडाइज इज डन टू आयदर कॅश पेमेंट ऑर द क्रेडिट घेऊ शकतो. इन ब्राउझर मार्केट 45 डिस्क्रिप्टिव्ह फॅसिलिटी दिली जाते. म्हणजे 45 दिवसाची त्याला साईड दिली जाणार कोणाला, रिटेलवाल्याला, होलसेलरकडून. इट्स प्रोव्हाइडेड बाय मॅन्युफॅक्चरर टू दी होलसेलर. आणि द फॅसिलिटी इज नॉट फॉर न्यू होलसेलर इनिशियल स्टेजला नसते. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चर तुम्हाला ही देणार कशाची, क्रेडिट फॅसिलिटी. होलसेलर युजेस गिवन 21 डेज क्रेडिट फॅसिलिटी टू रिटेलर. आता रिटेल बिझनेससाठी किती, 21 दिवस इनवॉइस क्रेडिटसाठी. नावडेज अ सबस्टॅन्शियल अमाऊंट ऑफ ट्रेडिंग इनवॉइस क्रेडिट. इट इज ॲडव्हान्टेजेस टू बोथ दी बायर अँड सेलरसाठी. दोघांसाठी ती गरजेची ही काय जी काय सुविधा आहे, आपली जी काय फॅसिलिटी आहे आपण प्रोव्हाइड करणार क्रेडिट, ती गरजेची. वेन दी सेल्स इज डन ऑन क्रेडिट इट विल सर्टनली इन्क्रीज द सेल बट इट इन्वॉल्व द रिस्क ऑफ द बॅड डेप्स अँड डिले पेमेंट. म्हणजे याच्यामध्ये काय आहे डिसॲडव्हान्टेजेस, म्हणजे कर्जाचं बॅड डेप्स कर्ज होऊ शकतं आणि डिले पण होऊ शकतो पेमेंटला बरोबर. दी प्रॉब्लेम कॅन बी अवॉइडेड बाय मेनी बिझनेस ऑर्गनायझेशन ॲज accredited डिपार्टमेंट विच इन्व्हेस्टेड द क्रेडिट वर्थनेस ऑफ इच प्रोस्पेक्टिव्ह कस्टमर्स. आपण हे अवॉइड करू शकतो. मेनी बिझनेस ऑर्गनायझेशन हे अवॉइड करतात. विच इन्व्हेस्टिंग द क्रेडिट वर्थनेस ऑफ इच प्रोस्पेक्टिव्ह कस्टमर. ते तुमचे क्रेडिट हे तुम्ही लावू, म्हणजे एखाद्या होलसेलर किंवा रिटेलर तर त्यांनी एक विश्वास जिंकला पाहिजे बरोबर की नाही. त्याच्यानंतर तो त्याला क्रेडिट पैसेला देऊ शकतो. दी फॉलोइंग इन्फॉर्मेशन मे बी ऑप्टेन अबाउट दी बायर बिफोर सेलिंग द गुड्स ऑन क्रेडिट. आता हे होलसेलरवाला सगळं माहिती पाहिजे कोणाबद्दल, रिटेलवाला. त्याला त्याचे क्रेडिट बसेल, त्याची ते कॅरेक्टर काय आहे, बायरचं कसं आहे, तो ऑनेस्ट आहे की नाही, रिलायबल आहे की ट्रस्ट आहे की नाही, त्याच्यावर त्याची रेप्युटेशन आहे की नाही बरोबर की नाही. त्याच्या व्यवहारामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर देणार नाही. फायनान्शियल पोझिशन काय ते बायरची, त्याच्याकडे चांगला पैसा आहे का नाही, फायनान्शियल तो एकदम स्ट्रॉंग आहे का नाही हे चेक केलं. दिस डन नो टू फायनान्शियल पोझिशन ऑफ द बायर इन ऑर्डर टू फाइंड इट्स कॅपॅसिटी टू पे डेप्स etc. असिस्ट काय, लायबिलिटी काय त्या फर्मवर. द इन्फॉर्मेशन हेल्प टू जज द स्टेट ऑफ बिझनेस. दिस इन्फॉर्मेशन कॅन बी ऑफ्टन गोईंग थ्रू द फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ द फर्म. बँक रेफरन्स कसा आहे, त्याला बँकेने काही लोन दिलेलं आहे की नाही, किती लोन आहे, काय सगळी जजमेंट आली पाहिजे. कोणाला, होलसेलरला, सप्लायरला काय आली पाहिजे. पहिले कॅरेक्टर बघायचं रिटेलवाल्याचं, ते फायनान्शियल पोझिशन बघणार, त्याच्यानंतर असिस्ट आणि लायबिलिटी बघणार. एवढं काय हे क्रेडिट इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्याला बरोबर. काय असेल तर मला काउंट डाऊट असेल तर काही सांगा मला याच्यानंतर.
व्हॉट्सअपला टाका शकता मला. टेंडर्स काय आहे, ओपन टेंडर, लिमिटेड टेंडर. टेंडर जाता बरोबर. टेंडर म्हणजे काय, एखाद्या ऑर्गनायझेशनला काही काम द्यायचं असेल तर ते टेंडर काढतं, म्हणजे एवढं आम्हाला काम द्यायचं आहे भाऊ. मग ते जे कोणी जे काम करणार असतील त्यांना बोलवणार, ते त्यांचं टेंडर भरणार. ते काय करतील, ते एखाद्या समजा बिझनेसमॅन त्याचं प्राईस सांगेल की एवढं या कामाला एवढा खर्च येईल सगळं तो सांगणार. आणि तो जो ज्याला काम करून घ्यायचं आहे तो ते ठरवेल काय करायचं. तो हे महाग आहे स्वस्त, सगळ्यांकडून तो ओपिनियन घ्यायला, सगळ्यांकडून टेंडर भरून घेईल, किती प्राईस लागेल, काय लागेल, त्याला किती प्राईस सुरुवातीला द्यावं लागेल काय, त्याच्यानंतर तो ठरवेल. याच्यामध्ये टाईप दिलेले आहे टेंडरचे, ओपन टेंडर, लिमिटेड टेंडर, सिंगल टेंडर, ओरल टेंडर बरोबर, आणि ग्लोबल टेंडर हे त्यांनी दिलेले आहे. तर काय ओपन टेंडर म्हणजे काय, यूज व्हेन द व्हॅल्यू ऑफ परचेस इज हाय अँड व्हेन सप्लाय सोर्सेस आर नॉट नोन. काय यूज व्हॅल्यू ऑफ परचेस आहे म्हणजे पर्चेसिंग खूप जास्त आहे आणि सप्लाय सोर्स आर नॉट नोन, सप्लाय सोर्स माहिती नाही. ओपन टेंडर ही महाग असतात, एक्सपेन्सिव्ह. दिस टेंडर आर गिवन इन दी लिडिंग न्यूजपेपरला हे टेंडर येतात, तुम्ही बघू शकतात. भरपूर न्यूजपेपरला हे टेंडरचा एक्झाम्पल दिलेलं आहे त्याने, येतात टेंडर भरपूर. त्यानं इट गिव्ज दी वाईड पब्लिसिटी अँड ओपन अँड इज ओपन एनी वेंडर, म्हणजे सगळ्यांसाठी तो ओपन आहे, म्हणजे काही पर्सनल दिलेलं नाही. म्हणजे ॲज डिपॉझिट ऑन देअर अर्नेस मनी विथ दी टेंडर इन्फॉर्मेशन, टेंडर नंबरनुसार त्याची तो काय असेल मनी तो इन्व्हेस्ट करणार, ते पर्पज फॉर दी फिक्सिंग अँड फायनलायझिंग प्राईस ऑफ मटेरियल टर्म अँड कंडिशन त्याच्यात दिलेले असं ओपन टेंडरला. हे करून दिले जातात न्यूजपेपरला, तुम्ही हे टेंडर पब्लिश केले जातात. त्याच्यानुसार नंतर ते सगळे जे काय त्याला अप्रोच होणार वेंडर्स. लिमिटेड टेंडर काय असतं, दिस सिस्टीम इज यूज ओनली इन दोज केसेस वेअर दी व्हॅल्यू ऑफ टेंडर इज मॉडरेट. म्हणजे पहिला टेंडर ओपन टेंडर हा महाग होता, एक्सपेन्सिव्ह होता, हा एक्सपेन्सिव्ह नाही, हा मॉडरेट आहे, मीडियम आहे. दी टेंडर आज इन्व्हायटेड ओनली फॉर दोज फर्म्स विच आर ऑन दी अप्रूव्ह लिस्ट ऑफ द सप्लायर. जे सप्लायरनी अप्रूव्ह लिस्ट केली असेल त्यांच्यासाठीच ही टेंडर आहे, म्हणजे लिमिटेड टेंडर बरोबर. ही सगळ्यांसाठी नाही आहे. ॲडव्हान्टेजेस काय, सप्लायर आर वेल कन्व्हर्जंट विथ दी आयटम्स टू बी सप्लाय. सगळ्यांना माहिती असतं काय कसे आयटम त्याला सप्लाय करायचे. सप्लाय जनरली सबमिट द रिअलिस्टिक कोटेशन हे सबमिट केलेलं राहतं त्याच्याकडं रेग्युलर सप्लायरला बरोबर. दीज आर द लेस चान्स ऑफ एनी एरर इन सप्लाईंग. आता सगळ्यांना माहितीच असतं सप्लायरला की कोणाला तो लिस्टमध्ये टाकणार आहे, तर त्याला काही एरर येणार नाही. त्याचा चान्स ऑफ प्रोग्रेसिंग रिडक्शन इन प्राईस, आणि चान्सेस बी असं रिडक्शन डिस्काउंट पण भेटू शकतो बरोबर. सिंगल टेंडर काय असं, वेन द आयटम्स टू परचेस आर प्रॉपर्टी इन नेचर ऑर द ऑर्डर इज टू बी रिपीटेड विद इन शॉर्ट पिरियडमधून ती ऑर्डर रिपीट होणे, हे काय सिंगल टेंडर. आणि हे सिंगल टेंडर म्हणजे एकाला दिलं जातं. द टेंडर इज सेंड ओनली वन सिंगल सप्लायरलाच हे टेंडर हे दिलं जातं, हे पब्लिकली दिलेलं जात नाही. हू इज अ डीलिंग विथ दी आयटम ऑफ स्पेसिफिकेशन्स बरोबर. एखादा व्यक्ती त्यालाच दिलं जाणार, ही सगळ्यांसाठी नाही. ओरल टेंडर म्हणजे इन केस ऑफ सप्लायर ऑफ द मायनर कॅरेक्टर अँड आर अर्जंटली रिक्वायर्ड अँड द पर्सन इज ऑफ कमिटी इज डिपेंड टू परचेस दी स्पेसिफिक आयटम फ्रॉम दी मार्केटमध्ये. फोन करून तुम्ही कॉल करून हे करू शकता. बलेटिंग प्रोसेस रिगार्डिंग प्राइस, चार्ज, क्वालिटी ऑफ प्रॉडक्ट to be supplied from their four suppliers. The items are purchased from supplier which are the quoted the minimum price of specific items. म्हणजे ओरली तू सांगणार आहे फोन करून की मला एवढं आयटम्स लागणार आहे इतके त्या प्राईजमध्ये. तो 3-4 जणांना विचारेल आणि 3-4 जण त्याला जे स्पेसिफिक वाटेल, जे कमी प्राईजचं वाटेल, जे कम्फर्टेबल वाटेल ते घेणार आहे. हे झालं ओरल टेंडर, म्हणजे ओरली करणार आहे. ग्लोबलमध्ये काय, ते ग्लोबल टेंडर इन्व्हायटेड फ्रॉम द ऑल पार्ट्स ऑफ दी वर्ल्डमधून हे टेंडर दिलं जातं. हे लार्ज कॉन्ट्रॅक्ट असतात सप्लायचं. फॉरेन कंट्रीज ते फॉरेन कोलॅबोरेशन इज रिक्वायर्ड इन प्रपोजल प्रोजेक्ट मस्त मोठे त्याच्यामध्ये ग्लोबल टेंडर दिलं जातं. दी नोटीस कंटेनिंग द फॉलोइंग इश्यू टू कॉल दी टेंडर काय दिलं जातं. नेम अँड डिटेल स्पेसिफिकेशन ऑफ मटेरियल टू बी परचेस, क्वांटिटी दिली जाते, पिरियड ऑफ डिलिव्हरी दिली जाते, त्याची मनी किती डिपॉझिट केला पाहिजे ते दिलं जातं. टर्म अँड कंडिशन कोणते परचेसिंग ते दिलं जातं. डेट, टाईम आणि प्लेस, रिसिविंग आणि ओपनिंग टेंडरचं रिसिविंग कुठं होणार आहे, काय होणार आहे, टाईम किती, डेट किती, सगळं इन्फॉर्मेशन दिली जाते बरोबर. हे ग्लोबल टेंडरमध्ये दिलं जातं. हा काही फॉर्मॅट दिलेला आहे. ही टेंडर आर सेंट बाय सप्लायर इन सील एनवलप बिफोर द ड्यू डेटचं आधी त्याचं टेंडर दिलं जातं. एवढं कोटेशन असणार आहे. त्याच्यानंतर ओपनिंग अँड डेट अँड टाईम प्रेझेन्स ऑफ सप्लायर परचेस ऑफिस राईट ऑन इच टेंडर, हे सगळी इन्फॉर्मेशन त्याला प्रोव्हाइड केली जाते. हे आपण बघितलं. काय कोणते 5 टाईप आहे, ग्लोबल टेंडर, ओपन टेंडर, ओरल टेंडर, सिंगल टेंडर, लिमिटेड, ओपन, लिमिटेड, सिंगल, ओरल अँड ग्लोबल. एवढे 5 टेंडरचे टाईप आहे. हे तुम्हाला कळले असतील. काही नाही असेल तर मला
नंतर विचारा काही, बरोबर. आणि हे आपण कॉल चालू झाल्यानंतर हे सगळे पॉईंट रिपीट करणार, नका टेन्शन घेऊ, सगळं रिपीट होणार आहे. याच्यानंतर पुढचा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, आपण तो नेक्स्ट लेक्चरला बघू, म्हणजे उद्या. ओके, थँक्यू.